आईला आज हिरीत पाहून लय मजा आली. वय का लय म्हणजे लय मजा आली बघा. भारी वाटलं का तुला मज्जा तर आता झाल्या पण बाप घरला गेल्यावर चांगलीच मज्जा घेणार आहे. वय का तुझं बाप तर लगा खोडूच व्हायला का. मग काय हे चला लवकर आई लय ओरडणार आहे. झालं काय तुमचं? झाले मी तर जातो बाबा. हे तुम्ही जावा घराकडे, आम्ही जरा गावात फिरून येतो. चालतं या. ए मी पण जातो. आजकाल माझ्या पण घरच्यांनी पाक बोलायचं कमी केलंय माझ्यासोबत. झालं का सगळ्यांचं? चला लवकर. हे, चला काय चला. म्हणते मला देतो. नमस्कार वहिनी. नमस्कार. कुठं चाललाय? कुठे जाणार आहे सकाळ सकाळी? विहिरीवर चालले पाणी आणायला. अहो तुम्ही फक्त एक शब्द टाकला असता म्हणजे पाण्याचा टँकर तुमच्या दारात आणून उभा केला असता वहिनी. अहो सरपंच, गावातल्या बायकांचा जोपर्यंत हंडा कमरेवर उतरत नाही तोपर्यंत काय माझ्यावर उतरणार नाही. गावातल्या बायकांपेक्षा मी काय वेगळी नाही. तसं कसं असेल वहिनी? तुमच्यात आणि त्यांच्यात फार फरक. तुम्ही कुठं त्या कुठं. हे शडबाळ्या, एक काम कर, उद्या सकाळी पाण्याचा टँकर पहिले वणी दारात आणून ठेव. काय सांगतोय? हो सरपंच, गाव बोंबलेल की 3 दिवस झालं गावात पाणी नाही. ते मला काय माहित नाही बघ. ऐकलं का सरपंच? शेरबाळी सरकारी माणूस असला तरी गावच्या सगळ्या नाड्या त्याला माहित असतात. तसं नाही हो वहिनी, माझी काळजी खरंच प्रामाणिक आहे हो तुमच्याबद्दल. सरपंच, माझी काळजी करायला माझं नशीब खंबीर आहे. तुम्ही गावची काळजी करा, त्यांनी तुम्हाला निवडून आणले. नळ वगैरे दुरुस्त करा आणि माझ्या दारात टँकर आणून ठेवून मला काय गावाच्या शिव्या खायच्या नाही. चला निघते मी, पावसाचं वातावरण झालंय. अहो सरपंच, प्रत्येक वेळेला आपणच कसं गावतोय. ए शेडबाळ्या, तू शिकवू नको मला. गावचं राजकारण मी बघतो कसं करायचं ते. काय रे पोरांनो, काय करत होतासा? दिवसभर मोबाईल बघत बसतायसा. अरे जरा कामधंद्याचं बघा. तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? अरे गण्या, मी काय तुम्हाला भांडायला किंवा मारायला आलेलं नाही र. आई हाय, आईच्या पोटातले आग सोसना म्हणून विचारायला आल्या. काकी परत तोच विषय का काढलाय? अरे मग काय करू? अरे गावात लोक टोमणं मारतात. तुझं पोरग एवढं शिकलं सवरलेलं असून, एवढं मोठं झालं असून सुद्धा गावात बोंबलत हिंडतो. मग मी काय केलं पाहिजे सांग की? अगं आई, तुला असं वाटतंय काय मी घरात बसून काय करत नाही? अगं नोकरीचे फॉर्म भरल्यात आम्ही, करतोय प्रयत्न. आणि काय करू तू सांग आता? कुठं आहे तुझं प्रयत्न? डोळ्याला तर काय दिसतच नाही. अरे तुझ्यासाठी पाक हाडाची झेच केल्या. तुझा बा आजारी असताना लोकांची धुणी भांडी केल्यात म्या. लोकांच्या रानात जाऊन रोजगार केला या. आणि तुझ्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाही. काय केलं पाहिजे रे म्या? काकू, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला चांगलं वाटतंय का असं बसून राहायला? स्वतःचीच लाज वाटते आम्हाला. अरे लाज वाटून भागणार नाही. तुम्हाला मी कमी लेखत नाही रे पोरांनो. तुम्ही माझ्या सोन्यासारखी लेकरं आहेसा. काळजी वाटत्या म्हणून बोलत्या. अगं आई, थोडा वेळ दे की ग, करतोय प्रयत्न. बाबा आजारी असल्यापासून तू लय कष्ट केल्यात माझ्यासाठी. अजून किती कष्ट करणारस तू? या कष्टाची माझी मला लाज वाटायला बघ. आता काय करू तूच सांग? अरे वेळ कुणासाठी थांबत नाही सुनील. आज म्या धड धाकड हाय म्हणून 2 घास तुला करून घालत्या. उद्या माझं डोळं मिटल्यावरनं कुणाजवळ उभं राहशील? कोण तुला उभा करायचं? ही विचार कर जरा. सगळं माहित आहे ग आई, तू असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय हाय कोण मला? तू असं बोलीस नाही तू कासावीस होते बघ. अरे खरं आहे तुझं. तुमचं लग्नाचं वय चाललंय या. पोरीचा बाप कुंडली बघत नाही तुमची, तुमची नोकरी बघतय. तुम्हाला किती पगार हाय बघतय. पोरगा काय करतोय हे विचारतात. मला या प्रश्नांनीच घाईला आल्या रे. काकू खरं सांगू का, रात्री अंथरुणावर पडलो की छातीत धडधड होते. झोप उडते आमची. आमच्या सोबतचे मित्र शहरात गेले, कोण घर बांधते,
कोणी गाड्या घेतल्या, सगळ्यांची प्रगती चालल्या, पण आम्ही मात्र या चोट्यावरती पाय पसरून मेलेल्या मड्यासारखं पडलोय असं वाटतंय. अरे मग तीच धडधड तुमची ताकद बनवा, असं पडून राहू नका रे. अरे काळजीपोटी बोलत्या बघ. ठीक आहे, तुझा हा शब्द कधी वाया जाऊ देणार नाही. करतो आम्ही प्रयत्न काहीतरी. बघा बाबांनो, मला तुमची श्रीमंती नकोय, तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं मला बघायचं आहे. सुन्या भावा, काकी लय मनाला टोचण्यासारखं बोलली रे, पण काय चुकीचं नाही बोलली ती. हे बघ गण्या, सत्य नेहमी टोचत असतं, त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे बघ. सुन्या, कधी कधी असं वाटतं की हे गाव सोडून कुठेतरी निघून जावं, जिथं कोणी आपल्याला ओळखणार नसावं, कोणी प्रश्न विचारणार नसावं. मला पण हा प्रश्न येतो रे, पण पळून जाऊन प्रश्न सुटत नाहीत रे. मी जरा जाऊन येतो. कुठं चाललायस? डोकं जाम झालंय, जरा एकांत पाहिजे. बरोबर जा. कुठं निघाल्या सुरके? बाजारात चाललोय. परवा बाजारात दिसलीस तेव्हा पण नाराज होतीस, आणि आज पण तुझा चेहरा पडल्यासारखा दिसतोय. काय झाले? काय लपवतेस का माझ्यापासून? आयुष्यात खूप अडचणी आहेत रे, प्रत्येक अडचणी तुला सांगण्याजोग्या नाही. खोटं बोलू नको सुरके. गावात 2 दिवसापासून कुजबूज चालू आहे. ती तू सासर सोडून कायमची माहेर राहायला आलीस. काय भानगड आहे? तो नराधम तुझ्यावर हात उचलतोय का? नाही गणेश, तुला माझी शपथ आहे, मला इथून पुढे काय विचारू नको. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची ताकद त्या सुरकीमध्ये राहिलेली नाही. संपले मी पूर्णपणे. सुरके, माझ्याकडे बघ. हे जग बदललेलं असेल, तुझं नाव जरी बदललेलं असेल, पण तुझ्या समोर जो माणूस उभा आहे हा तोच जुना गण्या आहे, जो तुझ्यासाठी मरायला सुद्धा तयार होता. तू माझ्यासाठी लाख मरशील रे, पण नशिबाचे भोग कोणाला चुकल्यात का? संकट माझ्यासाठी नवीन नाहीत रे, संकट सहन करायची सवय झाली मला. म्हणून सांगते, माझ्यापासून लांब राहा. तू तुझ्या कामामुळं आणि घरच्यांच्या टेन्शनमुळं आधीच खूप खराब झाल्यास, त्यात माझं टेन्शन नको घेऊ. त्यात माझ्या नशिबाची जळमट तुझ्या आयुष्यात बांधून मला तुझं आयुष्य बरबाद नाही करायचं. अशी नाराज होऊ नको सुरके. आपण काहीतरी मार्ग काढू, कायद्याने लढू. मी तुझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. नाही निघणार मार्ग. मी ते का आल्या, कशासाठी आल्या, माझ्या पाठीवर कशाचे वय आहेत हे विचारून मला विवस्त्र करू नको. तू सुखात राहा. लांबून जे बघण्यात समाधान आहे ना, ते जवळून बघण्यात नाही. अगं पण सुरके, निदान मला तरी सांग. बरं ठीक आहे, जा. पण काय लागलं तर फोन कर. तुझ्यासाठी ह्यो गण्या रात्रीचा दिवस करेल, पण तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला मी यायला तयार आहे. ठीक आहे, जा. गाणे कुठे चालले? असंच चालले तिकडे. बर बर चाल. काय ग एवढी नट्टा पट्टा करून कुठं निघाली अशी? चालले असेच. अशीच म्हणजे कुठं? बोल की गाणे, काय काम काढलंस माझ्याकडं? अरे सॉरी सोन्या, मला त्या दिवशी तसं बोलायचं नव्हतं, पण माझ्या मनात जे होतं ते मी बोलले, त्यामुळे सॉरी. चक्क सॉरी? आज दिवस नेमका कुठं उगवलाय? खरं सोन्या, सॉरी. माझं चुकलं. मी तुला त्या दिवशी जरा जास्तच बोलले. असं बोलायला नाही पाहिजे होतं. आता तरी राग सोडशील? असं सहजासहजी नाही, आधी कान पकड आणि माफी माग. हे बघ, पकडलं. आता तरी माफ कर. बर चल, हात घे खाली, पण इथून पुढं असं करायचं नाही. समजलं का? नाही करणार. हा चल जाते मी. हा, जा जा.
फोन कर. करते. सोन्या, आज मी सॉरी बोलल्या. जर तुला सॉरी नाही बोलायला लावलं तर नावाची अनिता नाही. अवघड आहे बाबा. अरे तू तर म्हणलास मोटर बिघडल्या, आता बिघडल्या का म्हणून गेल्या बघूया चल. अरे गँग का बसले इथं? हे गँग राम राम सरपंच. निवांत बसलाय रे. काय चालू आहे उद्योग? काय नाही, सहज बसलो होतं. बोला, काय म्हणताय? सहज बसला होता? अरे तुमचं नाव वय आहे का सहज बसायचं? नका तुमच्या वयाची पोरल्या का शहरात गेली, नोकऱ्या केल्या, गाड्या घेतल्यात आणि तुम्ही अजून कट्ट्यावर बसलाय. काय नका हो सरपंच, आमचा प्रयत्न चालू आहे. ती फॉर्म रोज भरतोय आम्ही. फॉर्म? आता फॉर्मच काय घेऊन बसलायस? अख्खं राज्य भरते फॉर्म रे. रोज जायचं काळ काय तर गिरवून यायचं. उद्या त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं काय करतोय मुलगा, त्याला पगार किती, आणि तेव्हा तुमचं अडणार. त्यामुळे जरा बघा नका काहीतरी. हो सरपंच, आमच्या भविष्याची काळजी आम्हाला आहे, तुम्ही काय सांगू नका आम्हाला. अरे तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी असते तर असं गावातून बोंबलत फिरला नसता. जरा गावाच्या अडचणी समजून घ्या, सरपंचाला कामात मदत करा, नुसताच नशिबाला दोष देत बसाही नसते. हो सरपंच, तुम्ही आमच्या नशिबाची काळजी करू नका. आमच्या नशिबाची काळजी करायला आमच्या जवळचे लोक आहेत. तुम्ही या गावाच्या विकासाकडे जरा लक्ष द्या. आपल्या गावातल्या बायका मैल लांब जाऊन डोक्यावरनं पाणी घेऊन येते त्या. गावात जरा टँकरची सोय करा, गावात कचऱ्या गाडीची सोय करा. नुसते विकासाच्या नावानं बॉम्ब. ए गण्या, भान ठेवून बोल. कोणाशी बोलतोय जरा बघ, लक्षात ठेव. सरपंच आहे मी गावचा. का 2 बुक शिकास म्हणून शांताराच काय लय. ए लय हुशार होऊ नकोस. गावात राहायचं, लायकीत राहायचं काय. आणि तुम्हाला ती नोकरी बिरी काय लागत नसते. तुम्ही इथं कट्ट्यावर झक मारायची. गप्पी गाणं सरपंचाच्या तोंडाला लागला. काय चुकीचं बोललोय रे मी? खरं बोललोय की सगळं टोचतच सगळ्यांना. असू दे, ही मोठी माणसं, त्यांच्याकडे लक्ष देऊन चालत नाही रे आपल्याला. आधीच घरचं टेन्शन आणि यात ही रस्त्याने येता जाताना माणसं याशी बोलते ती. पाक नको झालंय बघ आयुष्य मला. मग कुठं जाणार आहेस? जायचं म्हणतोय असं कुठं तरी लय लांब, परत कुठं याचं नाही माग. अरे लांब गेलं म्हणून काय प्रश्न सुटतात होय?